श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय असं स्वागत आहे. तर गुरुचरित्र ग्रंथातील 19वा अध्याय यात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. तर औदुंबर वृक्ष हा दत्तगुरूंसाठी साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. तिथे ज्या पादुका असतात औदुंबर वृक्षाच्या तिथे दत्तगुरूच असतात, साक्षात दत्तगुरू असतात. तर औदुंबर वृक्षाची जर आपण सेवा केली तर आपल्याला दत्तगुरूंची कृपा होते. आपले जे काही पाप दाब दुःख संकट असतात ते दूर होऊन जातात. त्यामुळे मनोभावे जर आपण या औदुंबर वृक्षाची जर सेवा केली तर आपलं नक्कीच म्हणजे पाप असतं ते नष्ट होऊन जातं. तर या अध्यायात आपल्याला काय म्हणजे भावार्थ काय दिलेला आहे, दत्तगुरूंचे लीला काय आहे या अध्यायामध्ये, तर औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे की श्री नृसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली. नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली, त्यामुळे नखांची आग थांबली. म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले. श्रीगुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत. त्याची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगातील तोच कल्पतरू आहे. अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या. त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात येऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत असत. श्रीगुरू भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तर या यतीश्वरांचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढण्याचा निश्चय केला. एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूंच्या पूजेसाठी आल्या होत्या. त्या श्रीगुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत. त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुगंबून त्यातून वाट निर्माण झाली. त्या नावाड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या. त्या नावाडीची खात्री पटली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिल्या. श्रीगुरू जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला. त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्रीगुरू तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महालात श्रीगुरू एका रत्नजडी सिंहासनावर बसले असता श्रीगुरू त्याला त्रिमूर्ती रूप दिसत होते. तर श्रीगुरू पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू येथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो. असे म्हणून त्याने श्रीगुरूचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी, आपण गिरिजारमण आहात. संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होतेच होते. हेही व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते. नावाड्याची विनम्रता पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु जे पाहिलेस ते कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्रीगुरू औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावाडे त्यांचा निरोप घेऊन तिथून निघून गेला. तो नौका बांधून ठेवीत असे. तेथे आला त्यात नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला श्रीगुरूंचे स्मरण झाले. पुढे तो ज्ञानी झाला. बघा, औदुंबर वृक्षाचं एवढं छान महत्त्व आहे ना या अध्यायामध्ये. तर औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात दत्तगुरूच आहेत. तिथे तुम्ही मनोभावे जर औदुंबर वृक्षाची सेवा केली, त्या पादुकांची सेवा केली तर दत्तगुरूची सेवा केल्यासारखंच आहे. तुम्हाला जर गुरुचरित्र वाचणं शक्य नसेल तर हा औदुंबर वृक्षाचा एक अध्याय तुम्ही जर या व्हिडिओमधून ऐकला किंवा पाहिला तर नक्कीच तुमचं कल्याण होईल आणि चांगलंही होईल. पण या सेवेने
या औदुंबर वृक्षाचं महत्त्व या व्हिडिओमधून मला एकच सांगायचं आहे की आपण प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच जणांना औदुंबर वृक्ष म्हटलं की त्यांना असं वाटतं हे उंबराचं झाड आहे की काय, किंवा ह्याचं काय महत्त्व आहे, ह्याला काय म्हणजे हेच नाही आहे. पण उंबराचं झाड नाही आहे, ते साक्षात तिथे दत्त महाराज आहेत. तिथे दत्त महाराजांच्या पादुका आहेत, दत्त महाराजांचा वास आहे. तुम्ही जर मनोभावे औदुंबर वृक्षाची पादुकांची जर सेवा केली तर आपल्याला दत्त महाराजांची कृपा होते, त्यांचा कृपा आशीर्वाद मिळतो आणि आपलं सगळं दारिद्र्य म्हणा, दुःख म्हणा, संकट म्हणा, सगळं दूर होऊन सगळं चांगलं होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.